ताई 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 तुम्ही केव्हा आलात? मला काय विचारलंस का? हो तुम्हालाच विचारलं, तुम्ही केव्हा आलात? आताच असाच आलो इकडून इथपर्यंत आलो. एवढा फरक कसा पडला? काय बोललात का? नाही नाही, माझी हिंमत पाहिजे तेवढी बोलण्याची. मग हिम्मत करून बघा. मी डबल फरक पडला रे बाबा. काय बोललात का तुम्ही? नाही नाही, एक 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 विचारू का? हा विचारा. ते आज कॉलेजमध्ये नाही गेलीस तू? नाही गेले. मग एकटीच घरी एकटीच? नाही, मी एकटी कुठे आहे? तुम्ही आहात ना माझ्या बरोबर. अच्छा अच्छा, मी आहे. बघ मला वाटलं की मी आहे म्हणून. नाही नाही, काही नाही. बरं येतो मी. झालं बोलून. तुम्हीच. अच्छा अच्छा, मला वाटलं दारावर कुत्र मित्र आहे. मला जरा तुमच्याशी काय बोलायचं. माझ्याशी काही गडबड तर नाही ना? नाही तशी गडबडच आहे म्हणा, पण बोलल्याशिवाय कसं कळेल? बोला. मला सांगा, हां, तुम्ही किती शिकलेला आहात? चांगली गडबड झाली सर. अहो तुम्ही किती शिकलेला आहात? हे बघा, असले प्रश्न बाई माणसांना नवीच विचारायचे. अहो पण मी काय विचारलं? मी साध्या मनाने फक्त तुम्हाला एकच विचारतेय की तुम्ही किती शिकलेले आहात. तसं लहानपणापासून बऱ्याच वेळा. तुम्ही काय बोलताय? अहो म्हणजे मला असं विचारायचं, तुमचं शिक्षण वगैरे किती झालंय? तू शिक्षणाबाबत विचारली का? मला वाटलं शिक्षणाबाबत विचारलं. हो ते तसं BA फर्स्ट इयर पर्यंत माझं शिक्षण झालंय. बापरे, BA फर्स्ट इयर पर्यंत? हो. मला एक सांगा, तुमचं इतकं शिक्षण झाल्यानंतरही तुम्ही हे लॉन्ड्रीचं काम का करता? रेणा, त्याच्या मागे खूप मोठी कहाणी आहे. पण नको, कारण म्हणजे त्या आठवणी आल्या की इथं खूप वेदना होतात, खूप दुःख होतं माणसाला. काय ना म्हणून त्या आठवणीच नको. ऐका ना, काय ना, माणसाच्या मनातील वेदना, माणसाच्या मनातील दुःख, त्याच्या मनातील ओझं जर आपल्या जवळच्या माणसांना जर बोलून दाखवलं ना, माणसाच्या मनावरचं ओझं कमी होतं. खरं बोलतेस का तू? पण असं आपुलकीनं विचारणारा आजपर्यंत मिळालाच नाही, आणि त्याच्यामुळे ते माझं दुःख आतल्या आत मी दाबून बसले. पण तू आज आपुलकीनं विचारलीस ना, सांगतो मी आणि माझं लहान भाऊ, आम्ही दोघेच भाऊ. आई वडील लहानपणीच वारले. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. नशातही दोघा भावांना शिकायची खूप इच्छा. वाटत होतं खूप शिकावं, आपली गरिबी दूर करावी, मोठा माणूस होणार. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळं दोघांचं शिक्षण पूर्ण होऊ शकत नव्हतं, आणि म्हणून मी मोठा, त्यामुळे मोठं पण घेतलं. माझं शिक्षण अर्ध्यावर सोडलं आणि लॉन्ड्रीचा व्यवसाय सुरू केला, आणि आलेल्या पैशातून मी माझ्या भावाचं शिक्षण पूर्ण करू लागलो. माझा भाऊ सुद्धा खूप शिकायचा, खूप मेहनत करायचा, खूप अभ्यास करायचा, खूपच. आणि त्याच्या मेहनतीचं फळ त्याला एक दिवस मिळालं. त्याला शहरातून नोकरीची ऑर्डर आली. शहरात गेला आणि तिकडेच रमला. एक दिवस तिकडेच त्यानं लग्नही केलं. पण आपला भाऊ कसा आहे, कुठे आहे, काय करतो, कसा राहतो, जिवंत आहे की मेला, याची साधी विचारपूस सुद्धा नाही केली का त्यानं. मला त्याच्यापासून पैसा अडका काही नको होता, फक्त त्याचे 2 प्रेमाचे शब्द मिळाले असते ना, मला स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला असता. पण तोही नाही देऊ शकला. असो, म्हणूनच माझं दुःख मी हसण्यावारी लपवत असतो नेहमी. माझं जीवन काय ग, एकटा आणि फक्त एकटाच, बस. पण यानंतर अजिबात काळजी करायची नाही. मी आहे ना तुम्हाला आधार द्यायला. हो, म्हणतात ना, लोखंड परिसाच्या स्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं होतं, अगदी त्याचप्रमाणे मी तुमच्या आयुष्याचं सोनं करीन. बरं बोललीस. खरं म्हणजे माझ्या एकटेपणात तू आधार झालीस. मला बरं वाटलं. म्हणजे माझ्याही मनात होतं ते. तुला काय सांगू का, पहिल्यांदा जेव्हा तुला पाहायला, म्हणजे तुमच्या घरी आलो होतो ना, आणि पहिल्यांदा तुझ्याकडे पाहिलं, मी तुझं रुसणं फुगणं वाटलं होतं भयंकर खतरनाक पोरगी आहे रे बा म्हटलं. मनात तेव्हाच मला बरं वाटलं की ही पोरगी आपल्या आयुष्यात यावी, पण हिंमत नाही झाली आतापर्यंत विचारायची. पण आता
बरं वाटलं बोललीस तर. आता बरं वाटलं ना? हां हां काय ना, तसं मला पण जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघितलं हां. तेव्हा मला सुद्धा तुम्ही वेंधळे वाटलात. वेंधळा वाटलं मी तुला? हो, पण त्यानंतर चेतनच्या बाबतीत तुमची जी आत्मीयता, तुमची जी काळजी बघितली आणि त्यानंतर माझ्या सुद्धा मनात तुमच्या बाबतीत प्रेमाची ठिणगी पडली. तुला खरं सांगू, माझ्याशी जो जो आपुलकीनं बोलतो ना त्याला अगदी जवळ करावं असं वाटतं. एकटा आहे ना मी त्याच्यामुळे, आणि म्हणूनच आज तूही माझ्या जवळ आहेस. तुला सांगू, सॉरी तरी म्हटलं मी, आपली पहिलीच ओळख आहे, भलत्याच वेळे भलत्याच खांदा तो मार मारीन ना तुला, असं बरोबर नाही. असं चुकीचं आहे बरं. मुळात त्याचा काहीच दोष नाहीये. अच्छा अच्छा, असं आहे ना का? चल तुला एक मनात सांगून देतो. ज्या दिवशी आपली पहिली भेट झाली तेव्हापासून जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते मला स्वप्नच पडायची. आपण दोघे गेलो आग्र्याला, मस्तपैकी ताजमहाल पाहतोय. ताजमहालासमोर तू उभी आहेस, तू ताजमहाल निहाळतेस, पण मी मात्र तुला निहाळतोय. का? कारण ताजमहाल दगडाचा आणि तू जिवंत मूर्ती माझ्यासमोर उभी आहेस, आणि म्हणून तेव्हाच माझ्या तोंडात शब्द बाहेर पडले. काय माहिती आहे? ताजमहालाची चर्चा कशाला करू, ताजमहालाची चर्चा कशाला करू, ताजमहालाची चर्चा कशाला करू. साजणी तुझा चेहरा पाहिला, साजणी तुझा चेहरा पाहिला, ताजमहालाची चर्चा कशाला करू, ताजमहालाची चर्चा कशाला करू. हसताना तुला पाहिले साजणी, हसताना तुला पाहिले साजणी, लाजरा गोजरा मोगरा पाहिला, लाजरा गोजरा मोगरा पाहिला. ताजमहालाची चर्चा कशाला करू, ताजमहालाची चर्चा कशाला. त्या माझ्या स्वप्नात तू अचानक जवळ आली म्हणालीस, तू म्हणाली मला, तू म्हणाली मला सोबती मी तुझ्या, तू म्हणाली मला सोबती मी तुझ्या, जीवनाने जरी माफ केली सजा, जीवनाने जरी माफ केली सजा, जीवनाने जरी माफ केली सजा. आणि म्हणूनच पत्थराची पूजा मी कशाला करू, आहे ना? पत्थराची पूजा मी कशाला करू, पत्थराची पूजा मी कशाला करू. चालता बोलता चेहरा पाहिला, चालता बोलता चेहरा पाहिला, ताजमहालाची चर्चा कशाला करू, ताजमहालाची चर्चा कशाला करू. साजनी तुझा चेहरा पाहिला, साजनी तुझा चेहरा पाहिला, ताजमहालाची चर्चा कशाला करू. हसताना